जे काही बिल आणण्याचा प्रयत्न केलाय तो खरं म्हणजे नाव पुढे करण्याचं काम अर्बन नक्षलवादी आहे, परंतु यातून सामाजिक काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत, ज्याला पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत, जे लोकांच्या फ्रीडमसाठी लढत असतात, शासनाच्या विरुद्ध, सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नेहमी स्पष्ट भूमिका मांडत असतात, सरकारच्या चुका लोकांच्या पुढे मांडून सरकारच्या पापाचं पाप उघड करत असतात, अशांना अंकुश लावण्यासाठी UAPAच्या ज्या सेंट्रलच्या धर्तीवर जो कायदा झाला तशा पद्धतीचा कायदा, जुलमी कायदा महाराष्ट्रात आणून विरोधकांच्या तोंडाला कुलूप लावू शकतो का, त्यांचा आवाज थांबवू शकतो का, त्यांचा आवाज दाबू शकतो का, अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न सरकारकडून या बिलाच्या माध्यमातून होतोय। मी एवढंच सांगेल, तेलंगणा आणि आंध्रामध्ये अशा प्रकारच्या कायद्याची चर्चा झाली, पण कुठेही अजून तरी कायदा पूर्ण क्षमतेने अंमलात आल्याची माहिती नाही। मग महाराष्ट्रातील महायुतीच्या महाघोटाळेबाजांना हा कायदा आणून लोकसभेमध्ये सपाटून मार खाल्यानंतर आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे असं मी मानतो। ये UAPA के माध्यम जो सेंट्रल ने बिल पारित किया था, कानून पारित किया था, उसी के धरती पर महाराष्ट्र में ये बिल लाया जा रहा है। अभी आज इंट्रोड्यूस हुआ था, कल भी इसके ऊपर आज चर्चा न करते हुए ये बिल पीछे लेने की मांग हमने स्पीकर से की है। ये कानून में जो अर्बन नक्सल के नाम पर ये बिल लाते वक्त इस सत्ताधारियों के खिलाफ जो भी आवाज उठाएगा उसके खिलाफ कार्रवाई करने के लिए सरकार को छूट मिलेगी और छूट मिलना चाहिए। पार्लियामेंट में इन्होंने महाराष्ट्र में जो हार उनको मिली, पूरी महायुति का पराजय हुआ, उसे ये डरे हुए और ये बिल के माध्यम से विरोधियों का आवाज दबाना चाहते हैं। एनजीओ अगर कोई फ्रीडम के लिए सरकार के गलत नीतियों के खिलाफ में काम करेगा तो उसके ऊपर भी कार्रवाई होगी। जो बिल में प्रावधान किया गया है वो आम लोगों को उनके हक से दूर रखने के लिए, आम लोगों को परेशानी बढ़ाने के लिए, सरकार के खिलाफ कोई आवाज ही ना उठाए, ये उसके पीछे की मंशा इस बिल में दिखती है। हम इस बिल का निषेध करते हैं और हमने मांग भी की है कि ये बिल पीछे लो, जब चर्चा होगी, उनके पास बहुमत है तो हम हमारे विचार वहां रखेंगे। नाही, आमचा आक्षेप होता, आम्ही आक्षेप दिलेला आहे। आता तो निर्णय मुख्य निवडणूक आयोगाकडून त्यांच्याकडून त्यांचा सल्ला घेऊन ते निर्णय घेणार आहेत। पण एखादी व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ते जेलात आहेत, अशा पिरियड मध्ये ज्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार त्यांना मतदान करता येत नाही, हे कायद्यातील तरतुदीनुसार आम्हाला माहिती आहे। याही परिस्थितीत जिंकण्यासाठी वाटेल ते बनवून जर त्यांचा मतदानासाठी आणून उपयोग करून घेत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि हे आम्ही या संदर्भातली आमची मागणी आम्ही स्पष्टपणे नोंदवली आहे आणि आम्ही मागणी करतो आहोत की अशा प्रकारच्या जे मत व्हॅलिड नाही, ज्याला अधिकार नाही, अशाकडून मतदान करून भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन पायंडा पाडू नये।